तुम्हाला प्रथमतः मी दोन म्हणी सांगणार आहे. तुम्हाला त्याहून अंदाज येईल आपल्याला आज कुठल्या विषयावरती बोलायचं आहे. आजचा विषय पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. यावरती बोलणं हे गरजेचं आहे. चुकला चूक, ओकेला ओके आणि जे काही नेरेटिव्ह लोकांमध्ये पसरवत आहेत हे लोकांसमोर एक्सपोज करणं एक माझं महाराष्ट्रीयन म्हणून, एक शिवसैनिक म्हणा किंवा एक हिंदुत्ववादी म्हणून ते जनतेसमोर मांडणं, तुझ्यासोबत ते शेअर करणं हे माझं परम कर्तव्य म्हणतो. बघा त्या म्हणी अशा आहेत, एक दिव्याच्या बुडाखाली अंधार म्हणतात. दिव्याच्या बुडाखाली अंधार का कसा हा तुम्हाला सांगायची मी काही गरज नाही. आणि दुसरं आहे माकड म्हणतंय माझीच लाल. ही आपण म्हण कधी वापरतो हे तुम्हाला सांगायचे. तुम्ही सगळे सुज्ञ आहात. हे माकड आणि दिवा आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो या व्हिडिओतनं बोलायचं आहे. व सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, आपला परिवार मोठा व्हावा यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. आपला व्हॉट्सअपवरून जॉईन करूया, तो खाली लिंक मी प्रोव्हाइड करतो. बघा आता महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तथाकथित शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख, कुटुंब प्रमुख, मित्र पाठीमागे बोलले होते की ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत म्हणून. असो, आता ते वारंवार अमित शहा एक लादलेला गृहमंत्री आहे, फडणवीस आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावरती ते दररोज सकाळी 9 वाजता उठल्या गरळ ओकतात. आता तर मुंबईमध्ये पाऊस चालू आहे, पाऊस खूप मोठा चालू आहे. हा पाऊस फक्त मुंबईमध्ये नाही, हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबईवरून जास्त नुकसान हे लोकांचं झालेलं आहे खेडेगावातील. अहो आडतीवरील लोकांच्या शेंगा वाहून गेल्या, तर त्या व्यक्तीनं 4 ते 5 महिने कष्ट करून ते पीक आणलं, ते वाहून डोळ्यासमोर गेलं. कुणाचे कांदे वाहून गेले, ते कांदा विकून तो शेतकरी आपल्या मुलाला कपडे घेणार होता, शाळेची फीस देणार होता. काही लोकांनी तर घराचं छत्र हरवलं, लोक रस्त्यावर आले, लोक उघडे पडले. ह्यावरती हे लोक कधी बोलणार नाहीत. या लोकांना फक्त राजकारण करायचंय आणि या लोकांना फक्त आणि फक्त आपल्याला कसं अटेन्शन मिळतंय ते मुंबई मनपासाठी फक्त एवढंच बघायचं मित्रांनो. लोक महाराष्ट्रातील जगले काय, मेलेत काय यांना काही देणं घेणं नाही. पहलगाम घडला हे गप्प होते, देशमुखांना बीडमध्ये मारलं हे गप्प होते, हगवणे मॅटर झालं हे गप्प आहेत. महाराष्ट्राची यांचं काहीही देणं घेणं नाही. दूरचा संबंध यांचा महाराष्ट्राशी नाही. एका शेतकऱ्याविषयी किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी कधी बोललेत का हो हे विरोधी पक्षात म्हणतात? हे फक्त विरोधी पक्ष हे काही लोकांपुरते आहेत, हे महाराष्ट्राला कळलंय आता. आणि ज्या वेळेस बघा आता हे कसं तुम्हाला बोललो, तुम्ही दिव्याखाली अंधार नेहमी असतोच. हे लोकांवरती भ्रष्टनाथ म्हणून आरोप करतात. आता उद्धव ठाकरेंचे सुपुत्र पेंगविन ठाकरे हे बोलले होते की भ्रष्टनाथ म्हणजे त्यांनी शिंदेंना बोलले, त्याला लोकनाथ म्हणतात. जर एकनाथ शिंदेनं आपलं तोंड जर उघडलं तर त्याची निष्ठा सोडली तर एका मिनिटामध्ये काय झटक्यामध्ये ठाकरे रस्त्यावरती येतील. हे चॅलेंज आहे आपलं. कारण जेवढी काही गोष्टी आहेत ते मित्राहून जास्त मित्रांचे रहस्य कुणालाच माहिती नसतात. त्या कुटुंबातील जे काही दडले, जे काही भ्रष्टाचार झाला तिथं, त्या सगळ्यात जास्त माहिती, सगळ्यात जास्त साक्षीदार हे एकनाथ शिंदेच असणार हे 100% खरं आहे. मग तरीही शिंदे हे संयमान आहेत, शांत आहेत. त्यांच्या घरावर टीका होते, त्यांच्या नातवावर टीका होते, तरी पण ते शांत असतात. ते कारण ते त्यांची संगत आहे, ती संगत चांगल्या सोबत आहे. संगतीला भाजप आहे, संगतीला चांगले मित्र त्यांना भेटलेले आहेत, त्यामुळे ते शांत आहेत, ते संयमान आहेत. पण आता भ्रष्टाचार ज्यावेळेस समोर त्यावेळेस सगळ्याला माहिती आहे, पत्राचा खिचडी, अजून कित्येक गोष्टी आहेत. कोरोनामध्ये PPE किट असतील, कोरोनामध्ये भात ह्या लोकांनी खाल्ला, या किती गोष्टी आहेत. पण महत्वाची गोष्ट काय, एका लहान लेकराला सुद्धा गोष्ट कळेल तो भ्रष्टाचार. बघा काय झालं होतं कोरोनामध्ये, जी प्रिंट मीडिया आहे, जे पेपर्स आहेत,
म्हणजे ज्या पेपराची छपाई होते आणि पेपर घरोघर वाटले जातात, ते छपाई म्हणजे प्रिंट मीडिया, प्रिंट पेपर जे आहेत, ते पेपर कोरोनामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे ते ठप्प होते. कारण त्यावेळेस ते पूर्णपणे लॉकडाऊनमुळे ते बंद सिस्टम केली होती पूर्ण. घराबाहेर कोणाला परवानगी नव्हती. मग असं असताना सामना या शिवसेनेच्या मुखपत्रानं 45 कोटी प्रॉफिट कसं कमवलं आणि त्यावेळेस जे सीएनं हे दाखवून कसं दिलं, हाच मोठा प्रश्न उपस्थित केलाय नारायण राणे यांनी. अहो, तुम्ही आमच्या घरापर्यंत येता, तुम्ही आमच्या लोकांना नाही ते बोलता. तसं काय आपण म्हणजे आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत हे भासवतात. मग राणेंनी सगळंच काढलं. राणेनं हे पण सांगितलं की 1985 पासून त्यांचं उत्पन्न बघा, हे जमात जी आहे ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मोठी झालेली जमात आहे. बाळासाहेबांच्या नावावरती हे झालेले मोठे आहेत. त्यांचं वैयक्तिक असं कर्तृत्व काहीच नाही. हे स्पष्ट नारायण राणेंनी सांगितलं. आता 1985 पासूनची जी वेळ येते तेव्हापासून आज जर सगळी हिस्ट्री म्हटलं तर याचे साक्षीदार तर राणे असणारच आहेत आणि साक्षीदार हे एकनाथ शिंदे सुद्धा असणारच आहेत. विश्वासामधले हे लोक होतेच पूर्वी, पण यांच्या नाकर्तेपणामुळं, उद्धव ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळं, त्यांच्या ईर्षेमुळं, त्यांच्या दुपट्टी टोमणेबाजीमुळं, त्यांच्या मीपणामुळे, त्यांच्या अहंकारामुळं हे लोक त्यांना सोडून बाहेर आले होते. यांना बाहेर यायची हौस नव्हती. ज्या बाळासाहेबांनी यांना सर्वस्व दिलं यांच्यापासून बाहेर यांची इच्छा नव्हती, पण ती इच्छा निर्माण का झाली हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती आपला चांगला सुखी संसार सोडत असेल, त्या मागचं कारण थोडं गंभीर असू शकतं. ते कारण यांच्या बाहेर येण्यात सुद्धा आहे. मग आता नारायण राणेंनी काल एक स्फोटक विधान केले मित्रांनो. ते विधान असं आहे, एकनाथ तू सगळं काढणं बाहेर, त्याचं तुझ्यावरती एवढे मोठे मोठे आरोप होतात, तुला एवढं एवढं हे लोक बोलतात तरी तू गप्प का? अरे तू एकनिष्ठ होता म्हणून तिथे त्याचं तो काम करत होता, ते पोते पोचवायचं बंगले मातोश्रीवरती, ते काढ सगळं बाहेर, असा इशारा किंवा असा विनंती हे नारायण राणेंनी केलेली आहे. दिशा सालेन प्रकरण असेल त्यावेळेस सुद्धा राणे हे स्पष्टच बोलले होते. मग नारायण राणे आता त्यांनी दिलेला इशारा आहे, तो इशारा असा आहे. राणे म्हणतात बीएमसीची निवडणूक फक्त या लोकांना पाहिजे, कारण तिथं फक्त त्यांना पैसा हडपायचा आहे आणि त्यांना मुंबईवरती राज्य करायचं आहे. आणि आता मुंबई मनपाच्या निवडणुका अगोदर मी यांचं सगळंच काढणार. कारण एकमेव नारायण राणे असे आहे, ते 1985 ला ते नगरसेवक होते, परत तिथले महापौर, काय 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 ते सर्व पद त्या व्यक्तीनं तिथं भोगलेले आहेत. आणि ते शिवसेनेचे मुख्यमंत्री पण बाळासाहेबांमुळे झाले, हे पण तेवढंच खरं आहे. मग आता जे जर समजून घ्या, एक माकडीन किंवा माकड यांचं पिल्लू होतं, ते पाण्यामध्ये अडकलेले असतात. ते गळ्यापर्यंत पाणी येतं, नाकापर्यंत पाणी येतं, शेवटी त्यानं आपल्या पोटच्या गोळ्याला पायाखाली धरलं आणि आपलं नाक वरती करून श्वास घेतला. म्हणजे ज्यावेळेस आपल्या नाकापर्यंत येईल त्यावेळेस कुणीही काहीही पाहत नाही, शेवटी तो आपलं वाचवायचा प्रयत्न तो नक्कीच करतो. आता शिंदेच्या नाकापर्यंत पाणी आलेलं आहे, राणेंच्या नाकापर्यंत पाणी आलेलं आहे. आता सगळं जर बाहेर काढलं तर जे म्हणतात की दिव्याखाली अंधार, लोकाला प्रकाश द्यायचं, लोकांचं काढायचं, लोकांचं बघायचं वाकून, आपलं ठेवायचं झाकून. आपल्याशिवाय दुनिया सगळीच भ्रष्ट आहे, फक्त आपणच प्रामाणिक आहोत. आपण देशभक्ती करून आपण तुरुंगात गेलो होतो आणि जे आपण लोकांवरती आरोप करतोय ते आरोप आपण त्यामध्ये नाहीत. आपण आतापर्यंत एकही रुपया कुठे कुणाचा खाल्ला नाही, हे असं स्वतःला समजून काही लोक आरोप करतात. हे आरोप यांचे निरर्थक आहेत आणि ते बेछूट पण आहेत. आता हे आरोप प्रत्यारोप हे तर राजकारणामध्ये असतेच हो, त्यामध्ये काही विषय नाही, पण नैतिकता सोडून काही लोक बोलतात ते खूप डेंजरस आहे. आता
राणेनं म्हणल्यासारखं एकनाथ तू सगळे काढ ना, जर शिंदे साहेबांना सगळं काढलं तर ठाकरे यातून वाचतील. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.